कुठे चालला तो? अगं सका बापूचे पैसे ते सोयाबीन फवारायला घेतले होते ना, ते द्यायला चाललोय. महिना पण नाही हो झालं पैसे घेतलेले, लगेच द्यायला चालला तर. आता पैसे आलेत ना आपल्याकडं, घेतलेले पैसे दिले म्हणजे बिनगोर. असं बी घरात थोडीच पैसे वाढणार आहेत. तुम्हाला 2 पैसे जवळ आले की दमच निघत नाही. काय करून काय नाही असंच होतंय. नंतर देत की त्यांचे पैसे. घेतलेले पैसे कोणाचे ठेवू नाहीत, कारण कर्जाच्या झाडाला पनवत्याची मुळं आणि तळतळाटाच्या फांदे असतात. तुम्ही काय संत नाहीत एवढा विचार करायला. आपल्या लोकांनी पैसे बुडिले तेव्हा आपला कुणी केला का विचार? असं बी सगळी सोयाबीन गेली ना पाण्याने. तुझं खरंय, ह्या वर्षी पावसाने सोयाबीन गेली म्हणून थोडंच आपण रडत बसणार आहेत. शेतकरी तर आपण शेतकरी. आणि दुसरं, लोकांनी आपले पैसे बुडविले म्हणून आपण दुसऱ्याचे थोडेच पैसे बुडवायचे असतात. त्यांच्यात आणि आपल्यात मग फरक काय? तवरचा गायाला वैरण टाक, मी आलो पैसे देऊन. ह्या माणसाला कवा कळायचं ह्या जगात इमानदारीने राहून कुणाचंच भलं झालं नाही. आपलीच नाती तरी कळपाची मेंढ जास्त भीती